जरी शेअर मार्केटमधून तुम्हाला भरपूर रिटर्न्स मिळत असले, जे रिस्की इन्व्हेस्टमेंटच्या कॅटेगरीमध्ये येतं, तरी सुद्धा फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना तुम्हाला रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंटमधून जेवढे रिटर्न्स मिळतात त्याच्या फार तर फार 1.5 ते 2 पट रिटर्न्स तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. म्हणजे जर बँकेत तुम्हाला सहजपणे 6% व्याज मिळतंय वर्षाला, तर तुम्ही शेअर मार्केट आणि तत्सम गुंतवणुकीतून तुम्हाला किती टक्के रिटर्न मिळतील, तर फार 12% तुम्ही विचार करू शकता अॅन्युअलाइज. भले ऑप्शन सारख्या सेगमेंटमधनं स्ट्रॅटेजिकली ट्रेडिंग केलं तर तुम्हाला अगदी दुप्पट रिटर्न सुद्धा मिळतात 2-2, 3-3 महिन्यामध्ये. पण तसे रिटर्न्स कधी गृहीत धरायचे नाही. भले एखादी इक्विटी स्ट्रॅटेजीमधनं तुम्हाला वर्षाला 30-35% रिटर्न जरी मिळत असले, तरी सुद्धा तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना किती टक्के रिटर्न मिळतील म्हणून एक्सपेक्ट करायचं आहे, तर 12% मिळतील, 10% मिळतील असंच अपेक्षा करायची आहे फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना. अवास्तव रिटर्न्सची अपेक्षा कधीही करू नका, तरच फायनान्शियल प्लॅनिंग सक्सेसफुल होतं.